देगलूरमध्ये 5व्या दिवशी अमर उपोषण सुरूच. प्रशासनाचे दुर्लक्ष. लेंडी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित झालेल्या रावणगाव येथील 4 प्रकल्पग्रस्तांचे खानापूर येथे भूखंड मिळावेत या मागणीसाठी देगलूर उपविभागीय कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण 5व्या दिवशी सुरूच आहे. रावणगाव लेंडी प्रकल्पामुळे बाधित झालेले असून पुनर्वसनासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाचे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नसल्याचे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. आमच्या 4ही मागण्या मान्य करून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान 5 दिवसापासून उपोषण सुरू असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल करत प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आता प्रशासन या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. सध्या मी देगलूरमध्ये आणि देगलूरमध्ये उपविभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण चालू आहे. आणि उपोषण नेमकं कशासाठी आहे आपण नेमकं त्याच्याकडे उपोषण करते म्हणून जाऊन घेणार. मामा, काय उपोषण आहे? तुमचं नाव काय सांगाल? हरिबा दोणीबा फिरंगवाड मध्ये नाव आहे. रावणगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड. इथं आमचं गाव धरणात गेल्यामुळं खानापूरला पुनर्वसन झाले. तिथं प्लॉट पाहिजे, सर्वांना वाटप झाले. आम्हाला प्लॉट आला नाही म्हणून आम्ही वारंवार अर्ज केल्या, दिले नाहीत. किती आम्ही कमीत कमी 10-12 वर्षापासून अर्ज चालू आहे आमचे. हा, पण आमच्या काय बी आज येते, उद्या येते, महिन्याला येते, 4 महिन्याला येते म्हणून असंच म्हणाले. लास्टला उपदेशून आम्ही उपोषणला बसले. आज 5वा दिवस आहे. तिथं कोणी आलं नाही आणि कोणी विचारलं नाही का बसल्या म्हणून आम्हाला. नेमका तुमच्या मागण्या काय? मागण्या काय? भूखंड एक आहे. काय भूखंड म्हणजे? प्लॉट भेटावं खानापूरला, प्लॉट भेटावा. दुसरा नंबर वाहतूक भत्ता भेटाव आणि बांधकाम साठी पैसे भेटाव, अनुदान आहे. आणि याची 2012ला प्लॉट वाटप झालेली यादी आहे. एवढंच आहे मागणी आमची, काहीच नाही. 6 मागणी आहे ना. तुम्हाला प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं? काहीच नाही. आमच्याकडे कोणी आलंच नाही. एका दिवशी कलेक्टर साहेब आले, थोडे बसले, त्याने उठून गेले, आमचे कागद बघले, निघून गेले. आता त्याने पुन्हा काही आले नाहीत आणि आमच्याकडे काही कोणीच बघलं नाही. असेल शासनाचा माणूस कोणीच बघलं नाही आमच्याकडे. 5 दिवस झाले कोणीच झालं नाही. फक्त डॉक्टर येऊन तपासून काही नाही. काय तुमचं नाव आहे आणि तुमची काय मागणी आहे? प्रकाश बालाप्रसाद श्रीवास्तव, रावणगाव. मी का प्लॉटा करता 30 वर्ष झालं झगडा करत आहे. इकडं कागद घे, तिकडं घे, तिकडं अर्ज कर. अजून त्याचे काहीच झालेलं नाही. आता उद्या या, परवा दिवशी या, असं करण्यामध्ये 30 वर्ष निघून गेले. हा, 1996ला प्लॉट वाटप झाले. माझ्या वडिलाला शेती आणि घर आहे. शेती आणि घर असणाऱ्याला 2 प्लॉट भेटतात. त्याच्यापैकी 1 प्लॉट भेटले, 1 प्लॉट मिळाले नाही. त्याच्याकरता आणि ते मागणी आहे आपले साहेबाला. तुमचं काय होतं म्हणलं? तुम्हाला काय पाहिजे? आमचं काय नाही. रामलाल श्रीवास्तव, राणा रावणगाव मुखेड तालुका. मागणी हेच आपली प्लॉट देणे बाबत आपल्याला वारंवार आपल्याला प्रमाणपत्र पुरवठा करून बी आपल्याला प्लॉट देत नाही. चक्रा मारून परेशान झालो. 96 पासून चक्रा मारायचा. एक बी प्लॉट दिले नाही आपल्याला. ते आपल्या मुलाला 70 भेटले नाही. निधी सुद्धा भेटला नाही, कोणता पैसा भेटला नाही, काहीच नाही. एकूणच अनेक जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी म्हणजे 4 मागण्या आहेत. त्या 4 मागण्यामध्ये मग तुम्हाला लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर तुम्ही उठले असता, तुम्हाला कधीपर्यंत काम होईल असं काही सांगितलं? नाही, लेखी आश्वासन देणार म्हणले. देणं बरं, लेखी देणार म्हणले. असं तोंडी सांगतो तुम्ही जावा, आम्ही तुम्हाला करून देऊ असं असं म्हणले. पण लेखी देणार म्हणले. लेखी द्या म्हणले आम्ही. हा, 5वा दिवस आहे तुमचा. मग त्यासाठी प्रशासनामध्ये अधिकारी तुम्हाला सांगितलं असं की एवढ्या दिवसामध्ये होईल, कारण का त्या गोष्टीसाठी प्रोसेस लागत असेल. तुमच्या ज्या 4 मागण्या आहेत त्या 4 मागण्यासाठी एकूणच कालावधी पण लागणार असेल शासनाच्या नियमानुसार. पण ते 4 तुम्हाला सांगितलंय का बाबा एवढे दिवस लागू शकतात? त्यामुळं एवढे दिवस लागले तर साहेब आम्ही थांबायचं, पण लेखी द्या म्हणले आम्ही. लेखी आश्वासन दिल्याच्या उठाय तयार आहोत. एकूणच यांची तब्येत जर बघितली तर तुमचं वय किती आहे? 51 वर्ष आहे. तुमचं किती आहे? माझे 65 वर्ष आहे. 55 आहे. एकूणच 50 ते 60, 65, 70 वयामधले हे उपोषण करते आहेत आणि एकूण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे असं सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना या लेंडी प्रकल्पामध्ये जे त्यांना पुनर्वसन खानापूर येथे त्यांना प्लॉट मिळाला पाहिजे आणि त्यांचे जे काही 4 मागण्या आहेत त्यांना पुनर्वसनासाठी जे काही वाहतूकचे जे काही त्यांचे मागण्या आहेत ते मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर मान्य करावे. आणि तसं जर लेखी आश्वासन दिलं तर आम्ही
उठवण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र कोणताही प्रशासनातला अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. मात्र एका बाजूला सांगितलं जातं की या लेंडी प्रकल्पामध्ये गेल्या वर्षी कशा मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडली होती. मात्र तशी त्यांच्यावर एकूणच आता उपासमारीची वेळ आलेली आहे असं त्यांनी सांगतायत. आणि एकूणच त्याच्यामध्ये असं समोर येते की हे उपोषणकर्ते 5 दिवसापासून बसलेले असताना देखील इकडे भारत 80वा स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. मात्र जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही हे उपोषण उठायला तयार आहोत. मात्र प्रशासनाकडून कसलीही याची दखल घेतली जात नसल्यामुळे प्रशासनाने आता उद्यापर्यंत यांचं उपोषण उठवणार का हे येणाऱ्या काळात आता बघावं लागणार आहे. देगलूर.